आम्ही खादोड साहेब म्हणे जा म्हणे कसं जेवता जेवता ताटवणार साहेब काय म्हणत होते. काही नाही, ते कसं आहे, आपण त्या दिवशी गेलो का नाही जिथं ज्या स्पॉटवर तर तिथचे काही काय झालं, फोटो डिलीट झाले मायाच्यातले. तर ते आता कसं आहे, ते जे मामा भांजे आहे हे तर कन्फर्म झालं म्हणा, तेच चोर आहे म्हणा. फक्त 2-3 दणके दिले की सांगते ते. तर आज क्लिअर करतो मी. तर फक्त कसं आहे, मला पुरावा म्हणून काही ना काही आपण तिथं गेलो बा आलो बा काही फोटो पाहिजे ना तुमचे. ते डिलीट झाले मायाच्यातले. तर म्हणलं यायच्या संग जा, हे दोघं जण गाडी देतो मी. तर म्हणलं काय फोटो काढायचं त्याला यायला काढू द्या. हे आमचे ड्रायव्हर लोक आहेत, यायला तुमच्या संग न्या. तुमची गाडी कुठे आहे, तुमची गाडी? ते कॅशची जी गाडी होती ते. नाही गाडी नाही आणली ना आम्ही, इथं कसं जवळ धाब्यावर जेवायला गेलो होतो, तिथच्या तिथून आलो मग इथं. नाही ना, गाडी पाहिजे ना. त्या फोटोत गाडी नाही पाहिजे का बुवा, म्हणजे सीन क्रिएट केला बुवा असं तसं आम्हाला पाहिजे ना ते. तर तुम्ही असं करा, लवकर जा. जवळच आहे ना तुमचं, काय जास्त दूर आहे का ते? बँक जवळच आहे ना इथून. इथं जवळ 5 मिनिटाचा रस्ता, बँकेत गेलं की बस चाबी घेतली की निघाले. या ते घेऊन या गाडी. कारण की गाडी पाहिजे ना, त्याशिवाय काय फायदा. तर जा तुम्ही लवकर गाडी घेऊन या. असं काही विशेष नाही राहिलं तुमचं, काही जास्त विचारपूस नाही, कोणतं काही प्रश्न नाही, काही नाही. बस फक्त यायच्या संग जा, 2-4 फोटो काढा आणि चालले. बस झालं, मग झालं, मोकळं झालं, केस क्लिअर झाली ते आता. बहुतेक तेच आहे 100%, असं मला म्हणजे 100% वाटून राहिलं. मेले आता किती दिवसासाठी जाते काय सांगता नाही. घेणं ना देणं. हो ना तेच तर म्हटलं साहेब, असायला असंच पाहिजे, बिलकुल असे द्या ना धनके यायले, बिलकुल कबूललेच पाहिजे. नाही गुन्हा केला तरी कबूलले पाहिजे. बरं येतो मग आम्ही. हो काही हरकत नाही, बस 10-5 मिनिटात गाडी घेऊन येतो आणि त्या स्पॉटवर चालले जातो. तर मग तुम्ही हे पहा, दोघं जण लखलके आपलं झबरू कोणा, तुम्ही बरोबर आपले फोटो जे लागले ते आपल्याला पाहिजे ते घेऊन घे जा. तुम्हाला सांगितलंच मी काय करायचं कसं करायचं. या मग तुम्ही, या भाऊ, जा लवकर या तुम्ही, गाडी घेऊन या ती. बोल म्हणलं काय म्हणत होता, काय म्हणते पांडे. काय म्हणते ते फोटो डिलीट झाले म्हणते माझ्यातले. ते कसं ते सीन क्रिएट केलं का त्या दिवशी, काय झालं कसं झालं. तर ते म्हणे डबल फोटो घ्यायला लागते म्हणे, ते 2 त्याचे माणसं दिले, फोटो काढून आणा म्हणे. बस झालं म्हणते, केस क्लिअरच झाली म्हणे. ते 2 जण आहे म्हणे, ते मामा लुटेरे, त्याच्यावर कन्फर्म झालं म्हणे आता. सांगा आता, फोटो डिलीट झाले का. बरं ठीक आहे, जा तुम्ही. पण तरी म्हणलं आपण जे पहिली स्टोरी बनली की नाही तशीच सांगायची बरं. आमच्या मागावरच होते, बँकेपासूनच ते आमच्या मागा लागलेले होते, गाडी थोडीशी हवा सोडलेली होती. जशी आपण तुम्हाला पहिली स्टोरी सांगायची तशीच सांगायची. नाही तर मग करसाल गोंधळले को. बरोबर जा, तसं तर सांगून दे जाते क्रिएट स्टोरीमध्ये. हो ना ते आम्हाला बांधलं बा, मारलं बा, मग ते पळाले, ते सगळं बरोबर पद्धतशीर सांगतो ते. काही वांधा नाही, काही वांधा नाही. ठीक आहे मग. येऊ मग आम्ही. ते बँकेची गाडी घ्या म्हणे सोबत, त्याचाही फोटो आला पाहिजे म्हणे, म्हणून म्हणलं जा घेऊन जा. ते पटकन जास्त टाइमपास करू नका. जे मागतो तेच डबल उगायचा. या लवकर जा. काय म्हणते खादोड साहेब, पांडे साहेब? काही नाही, फोटो डिलीट झाले म्हणते, ते डबल ते फोटो घ्यायसाठी नाही म्हणे यायले, असं आणि त्याला बी काही रेकॉर्ड ठेवा लागते ना. काही विषय नाही त्याचा, झाला मूळमार झाला त्याचा. बरं मी काय म्हणतो, ते 10 लाख रुपये जे आपण घेतलेले आहे तर पाहिजे म्हणलं सध्याशी बँकेत टाकू नका बरं ते. नसतं कसं नसते अंगलट नाही आले पाहिजे. घरीच राहू द्यायची, ते आता पोया झाल्याशिवाय त्याला हात नको लावू. ते काय हो, ती सध्याची काय बाहेर करता एवढं समजत नाही का आम्हाला. तेच म्हणलं नसतं आलं नाही पाहिजे. सध्याचं कसं निवत खा लागते. मी सांगतो तसं करत जा तुम्ही. बरं मी काय म्हणतो, पोयाच्या खरीला आपल्याला जंक्शन बिलकुल पार्टी करायची बरं. त्या दिवशी बिलकुल आपलं कसं पत्ता घेता बिलकुल असं जुगारमध्ये बिलकुल माल करायचा. हाय हरामाचे तर बाबा तुम बोलो ना, फिर क्या खादोड़ साहब तुम जा बोलेंगे वहाँ पे आएंगे, फिर क्या तो कर तो मनाएंगे. बोल रहा था मैं. तो ठीक है चलो, फर्स्ट क्लास खाना खाएंगे, पैसा टेंशन फ्री हो गया आदमी. मामा लुटे तो गए अभी नहीं क्या. चलो खाना खाएंगे. असं प्लॅन आहे का ते? बरं बरोबर, ठीक आहे ठीक आहे, बघा काय होते तर. पण मला तर कसं 99% काही म्हणजे असं खरं नाही वाटून राहिले. माझा डाऊट तर मामा भाषेवरच आहे. पहा ना साहेब, तुम्ही चोर दुसराच निघणार आहे. तुम्ही काळजी करू नका, मी बरोबर करून राहिलो आता. बस एक वेळ फक्त हे दोघं यायचे गचाळ हातात लागले की बस झालं, कामच झालं. तर ठीक आहे ना, बघा काय होते काय नाही. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक. ठीक आहे, या मग. समजलं ना प्लॅन काय आहे, बरोबर लखलं की आपल्या दोन्ही गाड्यांनी फरक पडला पाहिजे, अंतराचा 10 मिनिटाचा फरक पडला पाहिजे. मी बसतो एका गाडीत त्याच्या बँकेवाल्याच्या, आणि तो याच्यातनी एक घेऊन घे त्यातला ते. ते आपला काय म्हणते सिक्युरिटी. बस झालं काम. मग पुढे आपण काय करायचं ते पाहू. तू मागं राहायचो, मी पुढे असतो. पण आलं लक्षात आता रस्त्याने समजा मग तू म्हणे ते 2-3 प्रश्न विचारायचे नाही का बोलता बोलता. तेच म्हणलं म्हणजे बस चौकशी करू राहिलो असं वाटलंच नाही पाहिजे त्याला. हसत खुसत बिलकुल असं पद्धतशीर. तेच म्हणलं. ठीक आहे, आता येतेच ते 5 एक मिनिटात नाही, तोपर्यंत आपलं कागद घेऊन घ्या. चल चला साहेब, गाडी आणली म्हणलं. या मग मागं बघा आमच्या, आम्ही घेतो पुढे, तुम्ही येऊ आमच्या मागं. असं करा, तुम्ही बसा आपल्या लखलकी साहेबाच्या गाडीत आमच्या. मी बसतो तुमच्या गाडीत. म्हणजे कसं मागं पुढे जरी झालं तर कसे तुमच्या माणसाला माहितच आहे कुठं जावं लागते तर, आणि तुम्हाला माहित आहे. म्हणजे दोन्ही गाड्या मागं पुढे जरी झाल्या तर टेन्शनचं काम नाही. तुम्ही त्या गाडीत बसा, मी तुमच्या गाडीत बसतो. ती वाजत तुमची गाडी मागं राहिली तर मग अजून बसा लागेल, कुठं आहे नाही का. एक तर आमच्याजवळ फोन नाही. फोन काय झाले आमचे, फोन त्या दिवशी ते चोरायनं तेही नेलेले आहेत.
भले छत्री दिसून राहिले नाही का म्हणजे फोनचं कसं कॉल रेकॉर्डिंग पाहत मस्त नाही असं असं हो का म्हणजे बाबा म्हणजे त्याने फोनही नेते तुमचे नाही निघते ते सगळं बाहेर निघते काही टेन्शन घेऊ नका तुम्ही चला बसा तुम्ही त्या गाडीत मी बसतो या गाडीत चला येऊ द्या मागं फटाफट काय नाव म्हणलं तुम्ही ते काही समजलं नाही काय म्हणलं नाव काय म्हणलं तुमचं टुकटुके लोच्या लोच्या टुकटुके लोच्या टुकटुके असं लोच्या टुकटुके नाही का म्हणजे टुकटुके नाव लोच्या नाव आहे तुमचं नाही असं बरं बरं काय इथं मग तुम्ही नोकरीला लागले या बँकेत नाही भरले गिरले ते काही पैसे गिसे घेतलेच नाही ना ते काय सांगा लागते ते अंदरच्या गोष्टी आहे साहेब आता काय करता तुम्ही काय करता साहेब पोलीसमध्ये तुम्ही पोलीसमध्ये आहे का तसा पोलीस हा म्हणा पण अजून कसं आपल्याला ड्युटी भेटली नाही आपलं ट्रेनिंग चालू आहे 2 महिने अनुभवासाठी या पोलीस स्टेशनमध्ये हा मी असं हो का बरं आहे बा मग तुमचं तर आज न उद्या लागणारच आहे ना ते सगळं झालेलं आहे फक्त अपॉइंटमेंट राहिले आमच्या पोलीस स्टेशन कोणतं भेटते काय भेटते बरं काय म्हणते मग हे समजा चोरीच्या प्रकरणात कसं काय झालं हे म्हणजे काय झालं काय नेमकं अरे बस आहे मी सांगतो ना पूर्ण प्लॅननं काम केलेलं आहे हो या मामा लुटेरेनं कारण की आम्ही आता तिथून बँकेपासून निघालो ना तिथूनपासूनच आमच्या मांगावर होते ते आमच्या गाडीच्या टायरमध्ये त्यानं खिया खूप थोडीशी हवा कमी होती मी म्हणलं मी आमच्या याले सिक्युरिटी गार्डले हवा कमी आहे बा कसं करावं आता म्हणे आपण पुढे मारून घेऊ म्हणजे जराशी पाहते ते रस्त्यावर जराशी कमी झाली असेल म्हणजे यानं त्यानं काही ना आता मी आठ जाऊ दे धक्तेच आहे आता पुढे जाऊन बरोबर हो जिथं समजा त्याला पकडायचं होतं तेवढ्यात ते आमच्या मागच होते आणि आमची हवा कमी झाली टायर बसला की बिलकुल ते आमच्या आडवेच झाले हो बिलकुल आडवे झाले आणि बस बिलकुल तुम्हाला सांगतो ना लस मारला आम्हाला आणि तिथं आम्हाला बांधलं म्हणजे त्याला अंदाजच होता गाडी हे पुढे पंक्चर होणार आहे ते बरोबर तुमच्या अटॅक करणार आहे नाही का असं बरं मग पुढे जाऊन समजा बांधलं तुम्हाला तुम्हाला सांगतो मी चला ना आता तिकडे जागा दाखवून देतो कुठं काय झालं तिथं सगळं बिलकुल फोटो काढून घ्या तुम्ही म्हणजे कोणता टायर मागचा गेला पुढचा गेला काय ना हरामखोर आहे ना पुढचा गेला होता तुमच्या साईडचा तुम्ही बसला त्या साईडचा पंक्चर गेला होता डाव्या साईडचा गेला का तेच तर म्हणलं चालू गाडीत कसं काय बघायनं अटॅक केला का तर म्हणा बरं चला बरोबर चाल द्या लवकर मागची गाडी आली नाही का बरीच माग आहे आता ते आता तुमचा माणूस आहे आता आमच्यासारखं थोडी जमते काही द्यायले चला आता आपली पुढे जाऊ देतो काय येऊ देऊ त्याला थांबता नाही आपली पुढेच घ्या हो काही नाही येतात ना ते उद्या येतात ते मागून येते थांबले असेल का फोन आला असेल एखादा चला तुम्ही चालतं घ्या तुमचं जाग्यावर चला म्हणजे काय तुमचं नाव पंजाब लागलं की नाही हो मागच्या वर्षीच लागले का तुम्ही मागच्या वर्षी भरतीत लागलो मी हो ट्रॅक्टर हे ते चालवत जा आपल्याला कसं चालकचं लायसन होतं मग कसं धसलं याच्यात जमलं काय त्याचं मेहनत करावं लागते फक्त असं आहे ते तसं हो ना आपण लय कमी वयात लागलं रे तुम्ही नाही का पोरीवाले तर बिलकुल म्हणजे सुरू झाले असेल तुमच्या इथं नाही काढला लग्नाचा विषय मग काय आहे का बायाची कोणी नाही लग्नाचं काही नाही सध्या लग्नाचा विषयच नाही कसं आपले म्हणजे भाचीच होती जरा पोस्टात लागली आता यावर्षी जमलं असतं तर पाहिलं असतं मग सध्या विचारच नाही बाबा कसं सध्या अजून म्हणजे हेच नाही आमचा विचारच नाही त्याचा तुम्ही फक्त मुलगी पाहून घ्या हो मुलगी जर पाहिली का तुम्ही पसंतच करसा 100% सांगतो तुम्हाला 1 नंबर मुलगी आहे तुम्ही म्हणजे नकार देसालच नाही लागला मागच लागला आता पिक्चर सोडत नाही आता हे शपूट काही सोडत नाही म्हटलं ना तुम्हाला लग्नाचा विषय नको काढू सध्या हो माझ्या भाऊ अजून 3 भाऊ आहे माझ्यापेक्षा मोठे त्याचं झाल्यावर मा नंबर आहे हो 3 भाऊ आहे का मग काय बाबा कठीण आता याचा नंबर काही लागत असं म्हणजे त्याचे म्हणजे झाले नाही का अजून पण ते पोरीस नाही भेटू राहिल्या मोठा भाऊ आता माझ्या 38 वर गेला जवळपास मग काय करतात बाकीचे 3 भाऊ मामालाच आहे अजून तर त्याचं झाल्याशिवाय काही कर नाही 4 एकर जमीन आहे 1 एकर नाव नाही तीन काय भेटणार आहे चालू आहे कोशिश तरी आता काय म्हणजे यावर्षी काय होती दिवाळी ते पिक्चर सोडायला पुढे नाही का पहा पण तुम्ही कसं इतके दिवस काही थांबू नका जर विचार बदलला तर मला सांगा मुलगी चांगली आहे पण नाही ते कसं मोठा भाषा आम्हाला पुढे नाही जात आहेत ना असं आहे ते पण नाही मी काय म्हणतो या केसमध्ये जे समजा लुटेरे होता याचा पहिल्यापासूनच समजा तुमच्या मांगारच होता वाटते नाही का तिथूनपासून आलता म्हणता बँकेपासून तिथूनच होता ते मला दिसल्यासारखा झालता ओझरता बाजून आमच्या मागच गाडी घेऊन होता ते आमच्या जिथे कसं त्यानं म्हणजे स्टेपनी खिया असं दिला रोड पण मग पुढे जाऊन आमची गाडी पंक्चर झाली बरोबर डायरेक्ट गठ्या तिथं गेले की जरा हान फकिऱ्या केला रट्टे दिले 2 बंदूक घेतले हिसकवून बस जाय तिकडे पण बांधला आम्हाला आणि पैसे घेऊन फरार झाले हो का म्हणजे त्याने गाडी पंक्चर आधीच केली तुमची नाही का असं कोणतं म्हणजे मागचा स्टार केला असेल काय नाही का मागं बसले असेल गेला असेल का हे रोड खिया काय मागचाच बसला होता मागचा टायर बसला होता तुमच्या साईडचा ड्रायव्हर साईडचा बस झालं मग काय मोठी गेली आमची तिथं गेलो तर म्हणलं पंक्चर गाडी झाली तर तिकून ती मागून आमच्या अंगावर डायरेक्ट आलेस असं म्हणजे मागचा टायर पंक्चर केला काय ना डायरेक्ट मग तुमच्या आडवे झाले नाही असं आहे का ते काय ना मग काय चला घ्या म्हणलं पटोपट आपली गाडी लय माग राहिला ना त्याचं घसा असं सुकून आला माया हो काय करा ते खोपडी दिसू राहिले बस तिथं पाणी पिऊ आपण 2 मिनिटं थांबवतो गाडी बस तिथं पाणी घेतलं की चालले मग खोपडी दिसू राहिली कोणी ना कोणी असं नसे कांदा काय रे हो पुढे आहे ना आता जवळ आलं ते का लय दूर आहे का ते चला आता नाही ना मला तांदळे लागले हो तिथं पिऊ ना खोपडीवर आपण का जाणंच आहे ना आपल्याला काय आता आपल्याला काय फक्त 2 फोटो घेणं ये नाही थांबा तुम्ही कोणी नाही साहेब कोणी वावरत नाही मग चला तिकडे चला आपलं नदीवर पेतात पाणी जाऊ चला कोणी नाही इथं तुम्ही राजा अशा पान जरा असे एक आवाज दिला नाही येत असते का ते काही असेल तिकडे दूर असेल तिकडे तुरीच्या पोळ्यावर पा तिकडे पा काय आवाज तर काढता राजा थांबा हो बाजून मी चढतो खोपडीवर पाहतो एका आवाजात बोलावतो हो ना काय आवाज करून राहील थांबा तुम्ही दादा भाऊ कोणी आहे का वावरत आहे का
नाही ना, कोणीच नाही वावरात नाही. मग काय आता कोण आलंच नसं अजून, काही आता कामच नाही ना वावरायनं. ठा बसली पीक, आता काय गरज आहे वावरात यायची? झाला आता कोण नाही. नाही नाही नाही, हाय पांढरा कपडा दिसला ना, ते पाठी गवत काढून राहिला ते धुऱ्यानं. जा तुम्ही, जा असे तुरी जा लवकर. त्याला म्हणा भरणं गिरणं द्या म्हणा, बा पाणी गिणी असेल तर. बीजा मला बा ताण लय लागले, आता जा तुम्ही, द्या त्याला भरणं द्या म्हणा. अरे काय साहेब राजा, कुठचे पाणी पिता का? जाऊ द्या बा, चला ना दादा, जवळच आहे ना, लय दूर नाही ना ते. जरा नदी नाही का तिथंच तर आपलं ते हे आहे ठिकाण, जिथं आम्हाला त्याने पकडलं ते. चला काय तुम्ही राजा, तुम्ही निरा तिथं, तिची काय घाई मला, टाइमपास करणार मला. मग तिथे जाऊन मामा कामा लागते. मग थांबा तुम्ही, गडबड नका करू, जा ना, आपल्याला काय कामच काय, दिवस गेला चालते ना. जा ते आवाज देऊ राहिला, जा ते भरणं घेऊन जा. जमला आता नाही का, बस 10-15 मिनिटं तिथं टाइमपास करतो, तोपर्यंत झाबऱ्या तिकडे निपतो ते नाही का. त्याची खोल फिटिंग ते करते, याची मी करतो. मग चला येऊ द्या आता, ये रे जा, लवकर आहे. इथं पुरा बसला टायर बिलकुल. इथं ते आडवे आले आमच्या, दन सुरू केलं, बिलकुल हेच नाही गेली. तर म्हटलं आता इथं त्या दिवशी फोटो घेतले ते पंचनामाच्या वेळी, तर म्हणलं इथंच घ्या लागेल आपल्याला, नाही फोटो. हो ना, आता ते आता बाकीचे आपले माणसं यायचे आहेत ना, हो त्याची वाट पाहा लागेल. पण असं करू, जाऊ द्या, ते येईपर्यंत आपण काही फोटो काढून घेऊ. बांधलं कुठं तुम्हाला, बांधलं कुठं म्हणलं, कोणती जागा सांगा नाही का, त्या दिवशी विचारलं नाही. हो ते तिथं ते इलेक्ट्रिक पोल दिसते का नाही, हो बस तिथंच. आहे त्या दिवशी ते गडबडीत नाही, ते राहिलंच होतं फोटो काढायचा आहे नाही का. हो चला मग, ते कुठं बांधलं तुम्हाला त्याचा फोटो काढून घेऊया. पण झालं मग, तोपर्यंत येते तसे. चला मग, इच्छी घेऊ काही फोटो आणि काही तिची. चला 2-3 तर फोटो घेऊन घेतले इच्छे नाही का. म्हणजे इथं बांधलं तुला नाही का, नाही लोच्या, आणि त्या निंबाच झाडाला मग त्याला बांधलं का? बस इथंच बांधलं मला, या लोखंडी पोलले मला बांधलं, आणि त्या निंबाच झाडाला त्याला बांधलं. दोरगीर आधीच तयार होते इथं पूर्ण. म्हणजे त्याचं म्हणजे 2 दिवसापासून प्लॅन होता, काय सांगा. बस इथं झोडला आम्हाला, 2 कानाखाली लावले आणि पोहायला लागायची. गाडीतली बॅग घेऊन 33 लाखाची. असं म्हणजे आधीच ठरलेलं होतं नाही का. 8 दिवसापासून त्याच घोरात असं नाही, कॅश घेऊन काही जाते बा. बरोबर. पण लेखाने या समजा इलेक्ट्रिकच्या पोलले बांधायची काही गरज होती का? फालतू जीवान गेला असता माणूस तर. त्याला काय पडली हो जीवाची, ते तर बिलकुल उडून देत होते. आम्ही जर काही हालचाल केली असते तर. पण आपला सिक्युरिटी गार्ड ते म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा, आपल्याला हात बी नका लावू. बस अंगाला हात नाही लावलं, बंदूक त्याची हाती दिली तिकडे, जा बाबा काय न्यासते न्या, आम्हाला काही मारू नका. तसं म्हणजे सिक्युरिटी गार्डनं काहीच नाही केलं, हालचाल केलीच नाही. म्हणजे त्यानं म्हणजे प्रतिकार केलाच नाही. काय तर प्रतिकार काय काय वरे हात गेले त्यानं. मग काय ते म्हणे बा फक्त मारू नका आम्हाला, काय न्यासते नाही म्हणे बा, कुठं बसता जीवन जाऊ का म्हणे आम्ही. असं झालं ते घेऊन गेले. मग हे आहे समजा सत्य घटना नाही का. असं बरोबर. पण लय मारलं असं नाही ना. हो जांभळ सोडलं होतं माया. मग काय आता तर जरा बरं वाटू राहिलं मला. बरं अजून काय सांगायचं का? नाही आला ना जवळपास, आपल्याला काय लिहा असते आता लिहून घेऊ याच्याहून समजा. ते याच्या साईडला त्याची कोण आलं नाही अजून. काय झालं काय, कोणच्या घरी का त्याची गाडी पाहिजे बा. जाऊ दे, येते ना, कुठं जा लागते आपल्याला, काय काम आहे. चाल तिथं वावर आहे मुंगाच्या शेंगाचं, जरा खाऊ आता, कसं शेवट आहे. जराशा खाऊन येऊ. चाल मुंगाच्या शेंगा खाऊन येऊ. बरं चला मग, हो ये काय आता, ते लोक आता टाइमपास करणार नाही का. चला ते कोणाचं वावर आहे तर चला मुंगाच्या शेंगा खाऊन येऊ. झाबरू शेठ, सर झाबरू सर. अरे कुठं आहेत तुम्ही, इतके आवाज दिले तरी आता म्हणजे आवाज देते पता नाही. गाडी उभी आहे इथं, गेली कुठे नेमकी, आता जवळ असते तर आवाज दिला असता. फोन लावून पाहा साहेब, आता तुमच्याकडे फोन आहे. हो त्याला म्हणून कुठं आहे काय आहे, आता इतक्यात नाही असते तर आवाज आला असता द्यायला आपला. इथं झालं होतं आमचं कांड, तुम्हाला तर माहिती आहे, त्या दिवशी आली तुम्हाला दाखवली जागा आहे. मला माहित आहे, त्याचा काही विषय नाही. पण आता काही फोटो घ्यायला लागते नाही आपल्याला. त्याने फोटो घेतले, कुठे गेले म्हणा, थांबा 1 मिनिट फोन लावून पाहतो कुठं आहे ते. आले का हो, आले का लकलं की साहेब. काय राजा कुठं तुम्ही, दिसून राहिली इथं. गाडी आहे इथं, पण तुम्ही कुठं म्हणलं. वाटच पाहून राहिलं कुठं आता झालो आम्ही. काय इतकं उशीर असते करायच्या. आमचं तर सगळं झालं, विचारपूस ते फोटो काढणं झाले. आता तू घे काढून, त्याच्यासोबत 1-2 फोटो काढ, जे काय विचार असते माहिती विचारून घे तेवढी. मग आपण एखादा मध्ये लिहून घेऊ, बयान लिहिलं की आपले चालले. मग मी इकडे मुंगा शेंगा तोडायला आलो. राजा माय, आता तू का मुंगा शेंगा तोडत बसला का. बरं तोड मग. हो माझ्यासाठी घेतो बरं भाजीले संध्याकाळची, होईल का मला खावाट राहिले. घेतो मग तेवढ्या, घेजो मग इकत घे ना. हो थांब मी विचारतो ते कास्तकाराला. जाय बरं ते. हो ते कास्तकार उभे आहे तिकडे, त्याला म्हणा घेऊ का म्हणा. मुठभर शेंगा घेऊ का म्हणा. हो आलो विचारून आलो. ठीक आहे मग, करते लवकर तपासणी करते जी. आलोच आम्ही 10 मिनिटात. बस 2-2 खिशे आपले घेतले मुंगा शेंगा, निघतो आम्ही. ठीक आहे. बोले का म्हणजे तिथं गाडी समजा तुमची इथं येऊन बांधलं तुम्हाला नाही. बोले का म्हणजे दोघाले बांधला का इथं एका झाडाले तर जिथंच हो याच पैसा झाडाले. हो अरे मी तेव्हा सांगतो तुम्हाला, मी लय प्रतिकार केला पण बाकीच्या सपोर्ट नाही केला ना. हे ड्रायव्हर होता का नाही, यानं हातवर गेले. मग काय करा आपण. मी आता बिलकुल अशी बंदूक लावलीत कानाला त्याच्या. मी आणलं बाबू तू येल्लाच नको, तू उडूनच देईन. पण कसं आपल्याला आदेश नव्हता ना. फालतू म्हणलं बा 302 कोणती कलम लागली फालतू, लंब व्हायचं 20 वर्ष. म्हणून मी आणलं बा काय करावं काय नाही. असं म्हणजे समजा तुम्ही लय प्रतिकार केला, पण तरी तुम्हाला समजा या पैसा झाडाला दोघाले बांधलं. काय ना बांधलं समजा इथं. मग दोरगीर आणले ते त्यांनी संग. हो इच्छी येलं घेतली त्यानं, एखाद्या झाडाची येलं घेतली, कर बांधला आम्हाला. मग काय दोर कुठचा त्याच्यापाशी. पण ड्रायव्हरनं साथ द्यायला पाहिजे अशा टाइमले. हो ना, तुम्ही एकटे काय करसा. बरं व्हा तुम्ही तिथं, मी फोटो काढतो त्या पैसा झाडापाशी उभे राहा. असं बांधलं बा. बस आता त्याच्या आता मुंगा शेंगा तोडणं होते का नाही, आता काय माहिती का भाजी पुरत्या तोडते काय सांगा. व्हा तिथं, मी फोटो काढतो. चला आता फोटो झाले. तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार आता बयान तयार केलं. आता पहा, आता वाचून दाखवतो. काही अडचण नाही का. पाहिजे लखलं का साहेब. हो काही अडचण असेल तर सांगा.
सदर घटना पूर्वनियोजित असून यामध्ये 2 ते 3-4 दिवसाचा अभ्यास यापूर्वी त्यांनी केलेला होता. सर्व गोष्टी त्यांच्या नियोजित होत्या. त्यांनी पाठलाग केला, गाडीचा पुढचा टायर पंक्चर केला आणि त्यानंतर त्यांनी एका दमानं अटॅक करून पुढे इलेक्ट्रिक पोलला बांधले आणि मारमुदाळ करून ते पैसे घेऊन पळून गेले. त्याला पुढचा टायर नाही साहेब, मागचा टायर पंक्चर झाला त्याचा. मागच्या टायरमध्ये त्यानं म्हणजे काही खिळा वगैरे टोचून ठेवला म्हणते आणि पुढे जाऊन ते टायर पुरा बसला इथं या ठिकाणावर, असं म्हणणं आहे ना आमच्या माणसं. आपला सिक्युरिटी गार्ड का तुम्हीच तर म्हणे मागचा टायर झाला म्हणता ना. अरे नाही ना हो, लखलं की पुढचा झाला म्हणतात ना. हे ड्रायव्हर साहेब म्हणले म्हणते पुढचा म्हणे मला तर. का रे बा, कसं काय म्हणलं, कोणता टायर कोणता पंक्चर झाला? तो एक जण म्हणते एक जण म्हणते एक, कसं काय आहे? नाही नाही, ते आपलं हे यायचंच म्हणलं बरोबर, पुढचा झाला पुढचा. हो पुढचा. काय राजा, असं असं नको करत जाऊ तुम्ही. बरोबर सांगा तुम्ही, आणसाल आमच्या घरावर कुठे आणसाल तुम्ही, एक सांगते एक. बरं, मग तिथून समजा तुमची गाडी समजा इथं पकडली, इथून मग तुम्हाला कुठं इलेक्ट्रिक पोलले बांधलं नाही का? नाही ना, इलेक्ट्रिक पोल नाही ना हो झाबरू शेठ, ते याले पैसा झाडाला बांधला म्हणते यायले. मग पैसा झाडाला बांधला ना. पैसा झाडाले? अरे बा, हे लोच्या मुले काय सांगे, ड्रायव्हर म्हणे की इलेक्ट्रिक बोलले, तुम्ही म्हणता की पैसा झाडाले. ते मला वाटते हो पैसाचे झाडाले. झालं बाबा, बरं झालं पांडे साहेब नाही आले, नाही तर झालं यायच्याच अंगावर येत होतं प्रकरण. अरे खरं आहे का खोटा आहे? एक जण म्हणते पैसा झाडाला बांधलं, एक जण म्हणते त्या लोखंडी खंब्याला बांधलं, एक जण म्हणते पुढचा टायर, एक जण म्हणते मागचा टायर. तुमच्यात तरी बरोबर आहे का बाबा? तुमचं तरी खेटर तुमच्या पायात आहे का सारखं? काय खरं आहे ते सांगा मला. साहेब ते आमच्या पट्ट्या बांधून होते ना, म्हणून ते कसं गडबड झाली सांगण्यात मी. हो तर तेच बरोबर आहे. तुम्ही हे बा पुढचा टायरल्या आणि आपलं याले पैसा झाडाला बांधलं. हो ते बरोबर आहे. तेच म्हणलं, नाही तर मग तुम्ही सांगसान एक आम्ही लिहू एक. आता हे पैसा झाडच म्हणजा आता. आणि ते आपलं कोणतं पुढचाच टायर सांगा. हेंबाड थुत्रीला कायची कोणतं बयान देऊन राहिले, माहिती नाही कशी चोरी झाली काय झाली. एकमेकाला ते काय म्हणे सिक्युरिटी गार्डनं काय बंदूक देऊन दिली म्हणजे त्याच्या हातात नाही. असं आहे सांगे हे आता ड्रायव्हर मले. अरे आम्हाला तर सिक्युरिटी गार्ड मध्ये मी बंदूक लावली म्हणजे त्याच्या कानाले. चला बा, तुमच्यातही नाही वाटते. हे बा तुम्हाला सांगून राहिलं, माणुसकीच जराशी तिथं बरोबर सांगा. एकमेकाला सहकार्य केलं तर म्हणा, असं सांगायचं बरोबर. पुढचा टायर सांगायचा, पैसा झाड सांगायचं, एकमेकाला सहकार्य केलं म्हणा. आम्ही त्याच्याशी प्रतिकार केला. काय हेंबाडतून देऊ काहीच्या काही सांगून राहिले, काही लिहून राहिलो आम्ही. आता मी बरोबर लिहितो, डबल फाडून लिहितो आता. अक्कल नाही का म्हणलं. खरं आहे, खरी घटना आहे ना बा हे पण. कोणा साहेब खरी आहे ना बा, का आम्ही चोरे का पैसे राजा? फक्त आमच्या पट्ट्या बांधून असल्याच्या आमच्या असं म्हणजे बरोबर अंदूक झालं तर म्हणून ते जरा लक्षात नाही आलं. बाबा हो, नाही तर मी म्हणलं तुम्हीच लाभले का पैसे. थांबा बरोबर लिहितो मी आता, डबल लिहू द्या. चला आले का पंचनामा करून? काय म्हणते पोझिशन? काही लागलं हातात? त्याला कन्फर्म झालं म्हणलं. हेच आहेत दोघं जण, सिक्युरिटी गार्ड आणि ड्रायव्हर. यायला आता तुम्ही धनकी द्या. सगळं बिलकुल त्यानं कसं आहे पूर्ण म्हणजे त्याचा कालाच झाला आता. एक जण म्हणजे पुढचा टायर झाला, एक जण म्हणजे मागचा झाला, एक जण म्हणजे इलेक्ट्रिक पोलले बांधलं, एक जण म्हणजे पैसा झाडाला बांधलं. म्हणजे त्याचे तारतम्य नाही. अलग अलग चौकशी केली बिलकुल. हे बा याच्यात पुरा फॉल्ट आहे. या दोघांना धनकी दिले की सगळं बाहेर येऊन जाते. असं आहे का ते? बरोबर. आठ त्याला मिरची धुनी. बरोबर, ठीक आहे. सारखं बरं म्हणजे त्याचं बयान लिहून घेतलं का बरोबर? सगळी तफावत आहे, दोघांच्या बयानातनी तफावत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे फोटो काढले आम्ही. आणि महत्वाचं म्हणजे अजून त्याची रेकॉर्डिंग आहे आमच्याजवळ आहे सगळी. रस्त्यानं आम्ही पूर्ण रेकॉर्ड केलं त्याचं. झाले मेले आता, हे जीवाणू मेले आता. बहुतेक या दोघांचा हात आहे, सिक्युरिटी गार्डचा आणि ड्रायव्हरचा नाही का? या दोघांनाच कार्यक्रम केला आहे. आणि बिलकुल तिकडे खाडोळे सांगितलं असं आणि मामा लुटरेचं नाव दिलं घालून नाही का? असं आहे. बिलकुल एक शब्द अडायला पडायला नाही. फक्त तुम्ही धनकी द्यायले पा, सगळं बिलकुल असं दडदड सांगते ते. बरोबर, ठीक आहे ना. हो, त्याला आवाज देऊन द्या लखलकी साहेब. हो या म्हणा, जरा असं कसं चहा पाण्यावर बोलावलं म्हणा. हो आवाज देऊन द्या त्याला. हो मग कसं मामा लुटरेला सोडून देता येते. हो यायचं क्लिअर झालं की. बरोबर, ठीक आहे, देतो नाव असते मी. हो बरोबर, आलोच मी, बाहेरच बसून आहेत ते. हो 1 मिनिट. साहेब जाऊ का आम्ही? गेलं चालते का म्हणलं? थांबा ना साहेब, म्हणजे चहा घ्या म्हणजे. हो या ना, चहा बोलावलेला आहे. या दोघे जण या. काय आता चहा आणखी काय आवश्यकता नव्हती ना. जातो ना आम्ही, जेवण राहिला आमचं राजा, ती वाट पाहू राहिलं खादोडे साहेब. या ना तुम्ही. काय आता सांगितलं ना चहा, आपण वाय गमावतात. या कॉफी सांगितली. या दोघं या लोच्या. चला या तुम्ही या. हो चला म्हणलं, कसं कॉफी बाजू राहिले तर. हो आलो. हो चला. स्पेशल इन्काउंटर पाहिजे आपल्याला. कसं आहे, आता आपल्या CIDच्या माणसानं दोघा जणांचा खुलासा झाला आपल्याला. कोण हे कॅश लुटली काय लुटली तर त्याच्या कसं बोलण्याची तफावत आली. एक म्हणते बा म्या आपलं समोरचाच टायर पंक्चर झाला, एक म्हणते मागचाच झाला, इथंच बांधलं तिथंच बांधलं. सगळं खोटं आहे त्याचं. पूर्ण क्लिअर रेकॉर्डिंग फोटो गिटो सगळं आहे. फक्त आता कसं तुम्ही या त्याला जरासं कसं काय करायचं, कोणते थर डिगली लावा नाही तर कोणती लावा. पण त्याला सुटवून निर्णय काय आहे ते द्या लवकर. कसं आपल्याला कसं मारावं नाही वाटत. माझं मन कसं कचकते जरा. तर या मग तुम्ही बिलाला साहेब. या म्हणले तेवढं काम करा राजा. अरे बापरे, हे टकलं CIDतलं रे. म्हणलं लोच्या कसं रे, तो गाडीत होतं ना हे.
काय करायचं मला तर म्हणे मी शिकव म्हणे इथं शिकासाठी आलेला म्हणून ट्रेनिंगले शेअटीच आहे का हे ते काय तर एन्काउंटर बोलवून राहिले ते रिमांड आहे आपलं रिमांड सांगून दे बाबू जे आहे ते लवकर. अच्छा बरं बरं चालते ना हो कसं संध्याकाळपर्यंत येतं का बरं बरं चालते हो काही हरकत नाही हो आम्ही अंडर आता चहा पाणी करतो राहिले करतो मोकळं लवकर अंडर टाकून देतो राहिले. साहेब मी काय म्हणलं साहेब 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 बापरे काही आले तुम्ही अरे लखलं की साहेब चहा घेऊन येण्यासाठी चहा ना जा नाही साहेब बाबा चहा नाही पाहिजे ते एन्काउंटर हे ते बोलवू नका म्हणलं जे काय आहे ते खरं सांगतो म्हणलं साहेब मी सगळं सांगतो आम्ही दोघं जण जे आहे सत्य परिस्थिती सगळे आम्ही कथन करतो. काय बोलता म्हणजे काय म्हणजे तुम्ही खरं बोलायला तयार आहे का असं बरं बरं ठीक आहे म्हणलं बिलाला साहेब राहू द्या म्हणलं इथंच टरकली द्यायची सांगतो म्हणते काय टेन्शन नाही बरं ठीक आहे ठेवा फोन ठेवा मग बरं निपटलं लवकर रखलं की पहिले चहा घेऊन यायले आणि यायचं बयान क्लिअर करा ठीक आहे मग चला बसा तिथं बसा तुम्ही जा. बोले का मिठी चुरी झाली काय साहेब तर चाय पाचते रट्टी देते हो साहेब बसतो. काय म्हणतो बा पांडे साहेब नाही का किती दिवसाची पोलीस कोठडी भेटली काय सांगा हो काय म्हणता साहेब काय कुठरोग आला आमचं नाही झालं म्हणलं नील झालं तुमचं नील पॉईंट टपलो हो जा तुम्ही आता घराकडे सुटका झाली तुम्हाला हो बाहेर काढायसाठीच आलो होतो हो खरा गुन्हेगार हातात लागलेला आमच्या हो लवकरच त्याची कशी पोलीस कोठडी घेऊन हो ढुलाई करून लवकरात लवकर सट्टे बाहेर येणार आहे. चला बाबा एक खेपचं निपटला आता नाही हो बरं झालं आता पोया तरी सुकान होईल. बरं साहेब म्हणलं कोण होई कोणती मग सध्या तर सिक्युरिटी गार्ड आणि ड्रायव्हर हो दोघे जण समजा हो 100% मध्ये गुन्हेगार आहे पण अजून कोणी याला सामील आहे हो त्याचा आम्ही शोध 2-4 दिवसात घेणार आहोत बाकी काही हरकत नाही त्याला अटक केलेली आहे आता बाकी झालं हो तुम्ही जाऊ शकता. कोण म्हणजे खादोड्याच असला पाहिजे ज्या नाही का आता हे दोघं मेले जीवाना आता हो खादोड्या लवकर हाती नाही लागत काही बसा बाहेर जरासं काय होते तो बरं साहेब ठीक आहे बसतो आम्ही बाहेर जरा ते आमच्या साळभावाला फोन करतो आणि चालले जातो घराकडे हो ठीक आहे मग. नमस्कार साहेब नमस्कार. अरे कसं काय म्हणलं हे एकदम अचानक म्हणजे लय चेंज झालं एवढं वाटलं नाही का आमच्या हरामखोरीत हे सिक्युरिटी हे आपला ड्रायव्हर असं म्हणून आता आम्हाला सांगले सरसा फोन आला की तुम्ही बोलावलं म्हणून काय गडबड काय आहे समजलं हो ते बोलायच्या आधी यानं बिलकुल पत्तर टाकून नाही दिलं आहे अशी कलाकार असते ती. बापरे तुम्ही काय आहे बा ऐका पहिले त्याचं असं बयान आहे की बा हे प्रकरण तुम्ही घडवलेलं आहे हो पैसा गाडीमध्ये नव्हताच हो पैसा तिथून टाकलाच नाही फक्त हे सगळं नाटक रचल्या गेलेलं आहे हो हे फक्त स्टोरी बनवली फक्त असं त्याचं म्हणणं आहे हो आत्ता आम्ही त्याचं केलं खोल फिटिंग. सांगा म्हणजे सांगा आमच्यावर लोटलं वाटते त्यांना नाही असं म्हणजे स्वतः पैशाला आम्हाला त्या दोघांना आमच्या आता घालून देऊन राहिले 30-40 लाख रुपये आमच्यासाठी काय आहे का आम्ही किती धनाढ्य माहित नाही का तुम्हाला हे एवढे मोठे बिझनेसमॅन मी आता तुम्हाला माहित नाही का पण आमच्यावर आहे असे आरोप करणारे असे किती घेऊन गेले हो आता यायला वाटलं बा याच्यावर लुटून द्या म्हणजे बरं राहील पण आता तुम्ही सांगा अगोदर जे बयान घेतलं होतं त्याने यायचं नाव घेतलं हे लुटेरा बसलेला इथं त्याचं नाव घेतलं आता आमचं घेतलं म्हणजे काय खरं आहे का हे खरं असेल का वारंवार असे जर बयान बदलत असं त्याच्या सत्यता आहे का मग काय म्हणलं कसा रंग बदलू गिरगिट आहे हो बिलकुल बदलला रंग त्यांना आता याचंच कबाड आहे बरं हे हो 30 लाख या तिघानं दडपवलेले आहे 100%. थांबा तुम्ही तिघंचे तिघं आले तुम्ही माता आवडीत न्या हो मले अंदर घातलं होतं का तुम्ही हो शेपटावर पाय देता का थांबा तुम्ही आता पोया होऊ द्या फक्त एवढे शिंग फोडणं हे दे करीच्या दिवशी बिलकुल थांबाच तुमचे कार्यक्रमच राहिले हो त्यामुळे डाऊट येऊन राहिला त्याच्यावर की कारण की ते वारंवार बयान बदलू राहिले हो म्हणून कसं त्याचं आता पोलीस रिमांड घेणार हो साधारणतः सोमवारपर्यंत हो एक वेळ बोलावून होईल तुम्हाला हो त्यानंतर बघू काय बयान देतात ते हो ठीक आहे फक्त चौकशीसाठी बोलावलं होतं की बा खरं जर असेल तर आत्ताच सत्य सांगून द्या पैसा परत करा प्रकरण लवकरात लवकर कमी याच्यात होऊन जाईल. काय साहेब आम्ही जर असं घेतले असते असे 30-40 लाख रुपयाचे कामं केले असते आम्ही का बँका असं लुटासाठी तयार केली का आम्हाला काहीतरी विकास करायचा आहे यायला तुम्ही चांगलं झोडपे द्या हो असं बिलकुल द्यायला रट्टे द्या आणि कबूल केलं पाहिजे त्याने की पैसे कुठं ठेवल्या त्याच्याच पैसे आहे आणि आम्हाला फिटून राहिले नाही का लवकरात लवकर तुम्ही पैसे वसूल करा त्याच्यापासून आणि आमच्या बँकेला परत करा लवकरात लवकर. हो मग आता हो पोळ्यानंतर काय होते प्रकरण हो ठीक आहे बोलावतोच मी तुम्हाला काही असलं ते ठीक आहे या मग तुम्ही.